गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज बऱ्याच दिवसानंतर घरामध्ये चिकन आणलं होतं, नाहीतर इतर वेळेला नेहमी मासे, खेकडे, मटण ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या। तर आज खूप दिवसानंतर चिकन आणलं होतं आणि मी खूप खुश होते। त्यामुळे आज चिकन स्वच्छ धुवून घेतलं। चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला नेहमीप्रमाणे हळद आणि मीठ चोळून घेतलं। आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीची जी मी पेस्ट केली होती त्या पेस्टने चिकनला छान मसाज करून घेतला, मॅरिनेट करून घेतलं। तेल टाकलं एका पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये दालचिनी, चक्रीफूल, लवंग आणि तमालपत्र टाकून घेतलं। ते छान फ्राय झाल्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते त्यामध्ये टाकलं। त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर त्यामध्ये टाकून घेतली। चिकन शिजायला टाकताना हे जे खडे मसाले टाकलेले असतात ना, त्यातला आपण जे चिकन शिजल्यानंतर अळणी पाणी बाजूला काढून ठेवतो ना, त्या खडे मसाल्यांचा पूर्णपणे फ्लेवर त्या अळणी पाण्यामध्ये उतरतो। त्यावेळेला ते चिकन सूप असतं ना, इतकं टेस्टी लागतं। तर इथे मी चिकन छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं, एक वाफ काढून घेतली, पुन्हा ते एकजीव केलं चांगलं आणि त्यानंतर पाणी गरम केलं ज्यामध्ये मी मॅरिनेशन केलं होतं ना चिकनचं। त्याच भांड्यामध्ये मी हवं तेवढं पाणी घेतलं आणि ते त्याच्यातच गरम केलं, कारण जास्तीचे भांडी भरवायचे आपल्याला शौक नाहीये आणि जास्तीचे भांडे घासायचाही शौक नाहीये। त्याच्यामुळे स्वयंपाक करताना असला जुगाड आपण बायका नेहमी करतच असतो। त्यानंतर आपलं चिकन छान शिजून झाल्यानंतर अळणी पाणी बाजूला काढून घेतलं। दोन पळ्या चिकन त्या अळणी पाण्यामध्ये सुद्धा टाकून दिलं। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो छान फ्राय करून घेतलं। थोडंसं मीठ टाकलं, पुन्हा एकदा थोडासा गरम मसाला टाकला, कारण मगाशी जो गरम मसाला टाकला होता ना तो अळणी पाण्यामध्ये मिक्स झालेला। आणि आता हे जे आपण सुक्का बनवतो आहे ना त्यासाठी तर थोडेफार मसाले लागणारच, म्हणून इथे थोडासा गरम मसाला टाकून घेतला आणि घरगुती काळा मसाला पण टाकून घेतला। मगाशी जी मी खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं हे सगळं मिक्स करून भाजून वाटलेला जो मसाला आहे तो निम्मा मसाला ह्या सुक्यामध्ये मी टाकून घेतला। त्यानंतर मी मसाला इथे खूप छान पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मी हा मसाला चांगला फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून ह्याच्यातलं जे खोबरं आणि कांद्याचा जो कच्चेपणाचा वास आहे ना तो निघून जाईल। तर इथे मसाला फ्राय झालेला आहे आणि इथं शिजलेलं चिकन मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स वगैरे करून एक वाफ पुन्हा एकदा काढून घ्यायची। त्याला थोडंसं अळणी पाणी ओतलं ना त्याच्यामध्ये चव अजून इन्हॅन्स होते। चला आता आपला इथं चिकन सुक्का तर रेडी झालेला आहे। आता रश्श्याची तयारी। तर मगाशी जो मी वाटून ठेवलेला जो मसाला होता ना तो तेलामध्ये छान फ्राय केला आणि बाकीचं राहिलेलं अळणी पाणी आणि थोडंसं चिकन होतं मी ते टाकून घेतलं। छान भांडं धुवून वगैरे रस्सा किती हवा आहे किती नको ते पाहून आपण त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि मीठ पण चेक करायचं आहे। इथे थोडंसं अळणी पाणी अजून म्हटलं टाकावं, कारण जास्त अळणी पाणी बाजूला काढून ठेवलं होतं। तर इथे चिकन सुक्का पण रेडी आहे आणि इथे चिकन रश्श्याला सुद्धा उकळी आलेली आहे। वाह, पाहताय ना मंडळी किती छान तरी आलेली आहे। तर तुम्ही पण या जेवायला। तर इथे चिकन सुक्का, आता इथे चिकन अळणी वाढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये, छानपैकी चपाती, कांदा, चिकन सुक्का आणि इकडे रस्सा, मस्तपैकी असा छान मी ताव मारणार आहे। पण या मग मंडळी जेवण करायला। तर इथे माझा रस्सा आणि त्याच्यावरची तरी कशी वाटते आणि इथे सुक्का बेत तर खूप छान झालेला आहे आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की आजचा रस्सा आणि सुक्का तुम्हाला कसा वाटला। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय।